माझे सर्व काम सोडून त्याच्याकडे पाठ करून जर मी तुझ्या धामात आलो, तर आई, तुझ्या पुत्राला तू क्षमा तरी करशील का? माझ्या केलेल्या कर्माचे फळ तू नाहीस का गं? आई, माझ्या आत्म्याहून शुद्ध असे कोणते तुझे परमधाम आहे गं आई? सांग ना. माळ्यांनी फुले तोडली, झाडाने ती त्याला दिली आणि माळ तर दुसऱ्यानेच बनवली. मग ती माळ तुला घालणाराच भक्त का गं? त्यापेक्षा माझ्या मनातून तुझ्या नावाची निघणारी लयबद्ध जप ही माळ नव्हे का गं? तुझे हात ज्याच्यावर पडले तो पुण्यवान म्हणे. पण आई, सर्वांना बनवताना तुझेच हात कार्यरत होते, मग सर्वच समान नाही का गं? गरमीत येणारी क्षणिक थंड वाऱ्याची झुळूक तुझे आशीर्वाद नाही का गं?